जय सद्गुरू मैत्रिणींनो, आज आपण आलो आहेत शेतात। तर आपल्या शेतामध्ये आता शेंगा काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि पाऊस अजून तर पडलेला नव्हता, पण आता चालू झालेला आहे आणि शेंगाचा अशा पद्धतीने उपटून ढिगारे लावलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता खूप छान अशा शेंगा आपल्या निघालेल्या आहेत आणि असे पोगे कमी आहेत आणि शेंग पण अशी भरपूर मोठी आहे। तर अशा आंबा पण एक पिकलेला सापडलाय आणि शेंगा मी धुवून घरी घेतलेल्या आहेत आणि ह्याच्या आता आपल्याला असे फोडून घ्यायचे आहेत। छोटे छोटे असे फोडून ह्याला घेतल्यानंतर ना यामध्ये मिठाचं पाणी जाईल अशा पद्धतीने थोडेसे फोडून आपल्याला याची तोंड फोडून घ्यायचेत आणि अशी आमच्या नंदेने फोडून घेतली आणि तोपर्यंत मी स्वयंपाक केला। तर शेंगा अशा सगळ्या फोडून झालेल्या आहेत। अशा आता मी हे शेंगा पूर्ण अशा पातेलं भरून गच्च शिजण्यासाठी ठेवलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणाला दात नसतील, म्हातारी माणसं असतील तर त्यासाठी तुम्ही कुकरमध्ये लावलं तरी चालतील, मऊ एकदम छान शिजतात कुकरमध्ये, पण मी हे पातेल्यामध्ये शिजवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपले शेंगा शिजलेले आहेत आणि एकदम खूप छान आपल्या शेंगा अशा गच्च आहेत। तुम्ही बघू शकता या शेंगामध्ये आणखीन शेंगदाणा इतका फुगलेला आहे की ती शेंग पूर्ण असं गच्च भरून गेलेली आहे आणि ही शेंगदाणा शिजलेला आहे। मला इतपतच शेंगदाणे शिजलेले पाहिजे होते आणि मी काढून घेतलेले आहेत आता शेंगा थोड्याशा, आणि तुम्ही कुकरमध्ये लावल्यामुळे आणखीन छान शिजतील। मला इतकेच पाहिजे होते म्हणून मी काढून घेतलेले आहेत। तर चला, व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद। थँक्यू।